मुंबई येथील रबाड MIDC परिसरात पैशाच्या वादातून दोन मित्रांनी एका मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे। ATM मधून पैसे काढण्याच्या वादातून तीन मित्रांमध्ये वाद झाला। यावेळी दोघांनी मिळून एका मित्राची हत्या केली। यामध्ये मनोज बीड हा तरुण मयत झाला असून आरोपी दीपक गौर व दीपक बीड यांना रबाड MIDC पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान मयत मिसिंग असल्याची तक्रार रबाड MIDC पोलीस ठाण्यात मयतच्या कुटुंबियांनी दाखल केली होती। त्यानंतर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या। यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर या घटनेचा पुढील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांच्या नेतृत्वात तपास सुरू आहे। सदर हत्येच्या मागचं कारण असं होतं की दिनांक 21 तारखेला यातील मयत मनोज बिंद हा मिसिंग झाल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल झाली होती। त्या अनुषंगाने आमचा तपास सुरूच होता। दिनांक 29 तारखेला 29 जानेवारीला आम्हाला एक माहिती मिळाली की यादवनगर या ठिकाणी एक मयत म्हणजे बॉडी मिळालेली आहे। त्या सदर ठिकाणी मी स्वतः त्याचप्रमाणे माझी API गळवे आणि आमची टीम पूर्ण आम्ही जाऊन बघितली। बॉडी तिथे भेटली आम्हाला। सदर बॉडी डिकम्पोज झाल्यामुळे ओळख पडत नव्हती। ती बॉडी आम्ही नंतर वैद्यकीय हॉस्पिटल इथे पाठवले करता। त्यानंतर मयताचे जे मिसिंग जे नातेवाईक होते त्यांना आम्ही बोलवलं आणि त्यांची ओळख करून घेतली। त्यावेळी त्यांनी ती मयत बॉडी ओळखली की त्या मिसिंग मुलगा मनोज बिंदचा आहे असे निष्पन्न झाले। त्यावरून आम्ही पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक नंबर 50/2025 NS 103/1 प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला होता। सदर तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक मदत घेऊन वेगवेगळ्या ठिकाणचे फुटेजेस कव्हर करून CDR वगैरे याचा तांत्रिक अभ्यास करून यातील आरोपी आम्ही निष्पन्न केले। त्या आरोपीचे नाव आहे दीपक गौर आणि दीपक बिंद, हे त्याचे मयताचे मित्र आहेत आणि त्यांना या गुन्ह्यामध्ये आणून चौकशी त्यांनी गुन्हा केल्याची कबूल केली आणि सदर गुन्ह्यामध्ये त्यांना सोमवारी दिनांक 3/2/25 रोजी अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास करत आहोत।